एंजल इंग्लिश स्कूल व आदर्श इंग्लिश हायस्कूलमध्ये आज एसएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेचा पहिला दिवस व्यवस्थित आणि आनंदात पडला पार। शाळेच्या वतीने सर्व मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आदर्श इंग्लिश हायस्कूल हे परीक्षा केंद्र क्रमांक 6581 म्हणून मागील 2017 पासून चांगल्या प्रकारे कार्यरत आहे। परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी येणाऱ्या मुलांवर मानसिक दडपण येऊ नये म्हणून त्यांच्या स्वागतासाठी शाळेतील मुले आणि शिक्षक यांनी त्यांचे टाळ्या वाजवून व गुलाबाची फुले देऊन स्वागत केले। मुलांचे तसेच काही विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक शोधण्यात अडचणी येत होत्या, यात पालक सुद्धा तणावात होते। अशा या तणावांमध्ये शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संबंधित विद्यार्थ्यांना वर्ग शोधण्यात मदत करून त्यांचा मानसिक ताण कमी केला। या परीक्षा केंद्रावर लता बामणे केंद्र संचालिका म्हणून कामकाज पाहत आहेत, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सीता लक्ष्मी कोनार यांच्यासोबत एंजल इंग्लिश स्कूल व आदर्श इंग्लिश हायस्कूलचे शिक्षक शिक्षिका परीक्षा केंद्राचे काम सुरळीतपणे पार पाडत आहेत। तसेच परीक्षा केंद्रावर येणाऱ्या सर्व परीक्षार्थींना शिस्तीत आणि रांगेत आपल्या बैठक व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठीचे नियोजन शाळेच्या संस्था चालकांच्या प्रतिनिधी प्रीती कदम व मोनिका शर्मा यांनी केले आहे। शेवटी केंद्राचे बैठक व्यवस्था, मुलांचे पाण्याचे नियोजन ते मुलांचे पेपर होण्यापर्यंतची संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन हे शाळेचे संचालक सुरेश म्हात्रे यांच्या देखरेखीखाली झाले आहे। शेवटी केंद्राची बैठक व्यवस्था, मुलांचे पाण्याचे नियोजन ते मुलांचे पेपर होण्यापर्यंतची संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन हे शाळेचे संचालक सुरेश म्हात्रे यांच्या देखरेखीखाली झाले। 6 शाळांचे एकूण 705 विद्यार्थी परीक्षा देत असून 29 ब्लॉक्सची अर्थात वर्गखोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। सुरेश म्हात्रे सरांनी परीक्षेचे सर्व बाबींकडे व्यक्तिशः लक्ष दिले आहे। त्यांच्या सहकार्याने परीक्षा केंद्रावरील सर्व कामकाज व्यवस्थितपणे पार पडत आहे। पेपर होईपर्यंत संस्था चालक असून सुद्धा सुरेश म्हात्रे हे बोर्डाच्या परीक्षेत अडचणी येऊ नये व 10वीच्या मुलांचे काही नुकसान होऊ नये म्हणून वेळेत वेळ काढून उपस्थित राहतात। सरांनी करत असलेल्या सहकार्याबद्दल आदर्श इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सीता लक्ष्मी कोनार मॅडम यांनी सरांचे आभार व्यक्त केले। नमस्कार, मी सौ प्रीती कदम मॅडम शाळेची संचालक प्रतिनिधी म्हणून इथे कार्यरत असते आणि मी जवळजवळ 15 वर्ष झाले आमच्या शाळेत कार्य सांभाळत असते। या आहेत मोनिका शर्मा मॅडम, याही संचालक प्रतिनिधी म्हणून कार्यभाग सांभाळतात। तसेच आपल्या सुजाता जगताप मॅडम ह्या प्रायमरी सेक्शनच्या मुख्याध्यापिका आहेत। आज तसं तुम्ही पाहत आहे आम्ही अगदी सज्ज आहोत। आज 10वीचा पहिला दिवस आहे, 10वीच्या परीक्षेचा इंग्रजी माध्यमाचा आज पहिला पेपर आहे, इंग्लिशचा पेपर आहे। आणि तसं बघायला गेलं तर बाहेर सुद्धा तुम्ही बघताय पालकांची उपस्थिती, मुलं आहेत, हातात पॅड, हॉल तिकीट्स, कंपास बॉक्स, पॅड हे सगळे घेऊन त्यांच्यावरचा जो तणाव आहे तो आम्ही बघतोय। खूप तणावात आहेत मुलं आणि आम्ही त्यांचाच तणाव कमी करण्यासाठी इथे आहोत की त्यांना एकदम शिस्तीमध्ये मला आतमध्ये घ्यायचं आहे, मुलांना त्यांना सांभाळून घ्यायचं आहे, त्यांचा ताण कमी करायचा आहे। आम्ही ह्याच्याकडे फार लक्ष देतो की मुलं आल्यावरती घाबरून जाऊ नये। प्रत्येक केंद्रावरचे जे असतात त्यांनी ही काळजी घ्यायला हवी, कारण की ऑलरेडी त्यांच्यावर तणाव असतो, दबाव असतो, सोबत पालक आहेत। तसं बघायला गेलं तर आपल्या वेळेस पालक आपल्यासोबत नसायचे आणि आता तर सगळे पालक मुलांसोबत उपस्थित असतात किंवा मुलं जरी आता वर गेले आहेत परीक्षा देण्यासाठी तरी बाहेर पालक बसून त्यांची वाट पाहत आहेत की मुलांचा पेपर कसा होईल, कसं लिहितील आणि त्यांचं मनोबल, ह्यामुळेच त्यांचं मनोबल ॲक्च्युली वाढतंय मुलांचं असं आम्हाला वाटतं। पालक उपस्थित आहेत तर आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मुलांना सपोर्ट करतात ते लोक मुलांना आतमध्ये घेण्यासाठी। शाळेला शेवटी काय एक पॅरलल आहे की आपण एकटे काहीच करू शकत नाही, हा प्रत्येकाच्या कॉपरेशननीच होऊ शकतं। जे काही आपण शाळेमध्ये करतो ते शाळेमध्ये एंट्री झाल्यानंतर त्याच्या अगोदर जेव्हा पेपर प्रश्नपत्रिका जेव्हा काढली गेली तेव्हा आमच्या समक्ष सोबत होते, आमचे रनरअप होते, मुख्याध्यापक आहेत, चीफ ऑफिसर आहे, चीफ कंडक्टर आहे, या सगळ्यांच्या समक्ष आम्ही पेपर बाहेर काढले। जसं प्रत्येक केंद्रावर होतं तसंच आम्ही सुद्धा तसंच अगदी करतो आणि प्रयत्न करतो की आमच्याकडून मुलांना काहीच त्रास होता कामा नये। मुलं जेव्हा आतमध्ये आले त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही गुलाब देऊन त्यांचे स्वागत केले। मुलं 9वीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले। मुलंसुद्धा अगदी शिस्तीमध्ये जे डिसिप्लिनरी मॅनरमध्ये ते लोक शाळेमध्ये एंट्री घेतले। पालकांनी
आम्हाला खूप छान प्रतिसादसुद्धा दिला पालकांचा. त्याच्यामुळे जेव्हा मी मुलांना आतमध्ये घेतलं, पालकांनी जेव्हा पाहिलं की त्यांचं स्वागत होतं ते सुद्धा रिलॅक्स झाले. त्यांनाही थोडं बरं वाटलं की आमची मुलं व्यवस्थितपणे आतमध्ये गेले. परीक्षेचा कार्यभाग पूर्ण आपली जी चीफ कंडक्टर आहे सौ लता बांगडे मॅडम आहेत आणि आपल्या मुख्याध्यापिका सौ सीतालक्ष्मी कोणार हे आमचे सर म्हणजे माननीय श्री सुरेश म्हात्रे सर यांच्या म्हणजे त्यांच्या अंडर राहून सगळे कामं खूप छानपणे पार पाडत आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं सुरळीत होतं. सोबत आमच्यासोबत आपले पोलीस पण असतात, आमच्यासोबत राहतात. त्याच्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत आणि गेले 7 वर्षापासून आम्ही हे काम सांभाळतोय. 7 वर्ष झालं आपल्याला केंद्र भेटलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहोत आणि तेच मुलांना हेच सांगतो, यशवंत व्हा, गुणवंत व्हा. धन्यवाद. शरद शिंदे, आदिराज मीडिया, चिंचपडा गाव, कल्याण.